शाहीरा गाणं गा छान, मुडद्याला या बावसान. ज्या वेळेला अफजल खानाचा वध छत्रपती शिवाजी महाराजांनी केला, त्या अफजल खानाच्या वधाचा पहिला पोवाडा शाहीर आगिंदास यांनी लिहिला आणि राज दरबारामध्ये रायगडावरती राष्ट्रमाता जिजाऊ आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या समोर सादर केला. सर्वांना शाहिरी मानाचा मुजरा. महाराष्ट्र ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी कसं जगावं शिकवलं, त्या छत्रपती शिवाजी महाराजांचा हा महाराष्ट्र आहे. ज्या धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांनी कसं मरावं शिकवलं, त्या धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा हा महाराष्ट्र. आणि मग शाहीरा गाणं गा छान, मुडद्याला या बावसान. ज्या वेळेला अफजल खानाचा वध छत्रपती शिवाजी महाराजांनी केला, त्या अफजल खानाच्या वधाचा पहिला पोवाडा शाहीर आगिंदास यांनी लिहिला आणि राज दरबारामध्ये रायगडावरती राष्ट्रमाता जिजाऊ आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या समोर सादर केला. आणि मग त्या शाहिरांचा सन्मान करण्यात आला. बसायला काटेवाडी घोडा आणि हातात सोन्यांचा तोडा देऊन त्या शाहीरचा सन्मान करण्यात आला. तो शाहीर शिवशाहीर तुमच्या समोर सादर करतोय छत्रपती शिवाजी महाराजांचा पोवाडा. मारून तफावरती थाप, झोपुड्या बाप, ऐका वीरानो मर्दाच्या पोवाड्या. शिवाजी महाराज की. तुम्ही हात वरती धरून सर्वांनी जोरदार जय म्हणायचंय. बोला छत्रपती शिवाजी महाराज की. छत्रपती शिवाजी महाराज. छत्रपती शिवाजी महाराज शिवसूर्य तेज. छत्रपती शिवाजी महाराज शिवसूर्य तेज. स्थापून स्वराज्य, स्थापून स्वराज्य. धन्य तो पुत्र जिजाऊचा, धन्य तो पुत्र जिजाऊचा, धन्य तो पुत्र जिजाऊचा, धन्य तो, धन्य तो पुत्र जिजाऊचा, धन्य तो पुत्र जिजाऊचा, धन्य तो पुत्र जिजाऊचा. छत्रपती मराठी मातीचा तुम्ही धन्य जिजाई माऊली, जिच्या हाती पाळण्याची दोरी ती देशाचा उद्धार करी. राष्ट्रमाता जिजाऊ धन्य, ज्या आईनं बाळाला घडवलं, ज्ञानाचं ज्ञान अमृत दिलं. संस्कार धन्य म्हणून माझा राजा छत्रपती बनला. राजांनी सवंगडी जमा केली आणि त्या रायरेश्वराच्या मंदिरामध्ये भगवान शंकराच्या पिंडीवरती रक्ताचा अभिषेक करून स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली. ते होते संस्कार राष्ट्रमाता जिजाऊ यांचे. आणि म्हणून धन्य धन्य जिजाऊ माता.
धन्य धन्य ती जाऊ माता राष्ट्र देवता धन्य धन्य ती जाऊ माता राष्ट्र देवता नमन तव आता वंदुनी गातो तुझ्या चरणास 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 शैल हा छत्रपतींचा दास हरी मदमती गुणगाना सजरागी हरी मदमती गुणगाना सजरागी हरी मदमती गुणगाना सजरागी धन्य धन्य शिवाजी राजा धन्य धन्य शिवाजी राजा राज्याचा गाजा धन्य धन्य शिवाजी राजा राज्याचा गाजा मुजरा हा माझा मुजरा हा माझा मुजरा हा माझा नवा नवा इतिहास घडवी नवा नवा इतिहास घडवी नवा नवा इतिहास घडवी लढून शत्रूला रडवी लोक मिळवून झेंडा धरली आज राज लोक मिळवून झेंडा धरली लोक मिळवून झेंडा धरली आज राज शिवाजी महाराजांनी वयाच्या 16व्या वर्षी तोरणा किल्ला स्वराज्यामध्ये घेतला काय वर्णावी ख्याती हे पुत्र जन्माला आलं शिवनेरी किल्ल्यावरती शिवजन्माच्या अगोदरच्या काळामध्ये चारी बाजूला 4 शाया होत्या मराठी माणसाला पाय ठेवायला पाऊलभर मालकीची जागा नव्हती अशा वेळेला राष्ट्रमाता जिजाऊ यांनी आई जगदंबेला नवस केला होता आई जगदंबे मला एक बाळ हवाय तो काळाचा कर्दन काळ असावा हे रावणाचं राज्य संपावं आणि राम राज्याची स्थापना व्हावी असा नवस केला होता आणि त्या आई जगदंबेने हे पुत्र जन्माला घातलेलं हा नवस केला होता राष्ट्रमाता जिजाऊंनी आणि त्या नवसाचं प्रसाद म्हणून जगदंबेने हे बाळ राष्ट्रमाता जिजाऊ यांनी दिलेलं आहे चारी बाजूला 4 शाया एका बाजूला आदिलशाही एका बाजूला निजामशाही एका बाजूला कुतुबशाही आणि तिकडे गोव्याकडे पोर्तुगीज मराठी माणसानं कोणासाठी लढावं कोणासाठी झुंजावं आणि कोणासाठी मरावं हा प्रश्न निर्माण झाला होता अशा वेळेला राष्ट्रमाता जिजाऊंनी हे बाळ घडवलं ज्ञानाचं ज्ञान अमृत पाजलं कसे होते संस्कार राष्ट्रमाता जिजाऊंचे संस्कार कसे होते बघा शिवाजी महाराज अवघे 3 वर्षाचे असताना त्या काळात नाच गाण्याचा तंबू आला होता 3 वर्षाचे छत्रपती शिवाजी महाराज खेळा बागडायचं वैराजांचं काही समजत नव्हतं गावामध्ये काय आलंय हे पाहण्यासाठी 3 वर्षाचे छत्रपती शिवाजी महाराज त्या नाच गाण्याच्या तंबूतून त्या तंबूच्या खिडकीतून आत डोकावून पाहतायत गावामध्ये काय आलंय आणि हे दृश्य राष्ट्रमाता जिजाऊंनी पाहिलं आणि त्या 3 वर्षाच्या बाळाला सांगितलं माझ्या बाळा माझ्या राजा तुला बाया नाचवणारा राजा बनायचं नाही तर बाया वाचवणारा राजा बनायचं हे राष्ट्रमाता जिजाऊंचे संस्कार होते शिवबाची वागाने ख्याती जहान कीर्ती शिवबाची वागाने ख्याती जहान कीर्ती भवानी दी स्फूर्ती प्रथम घेऊन तोरणा किल्ला
प्रथम तून तोरणा किल्ला बराबर करणारी शिवाजी महाराजांनी वयाच्या 16व्या वर्षी तोरणा किल्ला स्वराज्यामध्ये घेतला. शिवाजी महाराजांनी वयाच्या 16व्या वर्षी तोरणा किल्ला स्वराज्यामध्ये घेतला आणि ही बातमी विजापूरच्या दरबारामध्ये जाऊन पोहोचलेली. त्या ठिकाणी एक सरदार म्हणतोय, हुजूर, ओ शिवा, उसने तोरणा किल्ला काबीज कर लिया. असं म्हणल्याबरोबर आदिलशहाने म्हणावं, शिवाजी लहान पोरग आहे, त्या लहान पोराच्या खेळाकडे मोठ्याने कुठं लक्ष द्यायचं, दुर्लक्ष करा. पुन्हा थोड्या दिवसानंतर दुसरी बातमी, हुजूर, शिवाजीने तोही गड ताब्यात घेतला. पुन्हा आदिलशहाने म्हणावं, शिवाजी लहान पोरग, ती लहान पोरग आणि आमच्या सारख्यानं कुठं त्याच्याकडे लक्ष द्यायचं, दुर्लक्ष करा. ती ही बातमी दुर्लक्ष केली आणि मग अशा वेळेला दरबारातील एक सरदार उठून उभा राहिला आणि तो म्हणाला, हुजूर, जर का तुम्ही असं छोटा बच्चा करत बसलात तर तोच शिवाजी उद्या विजापूर घ्यायला सुद्धा मागं पुढे बघणार नाही, त्याचा वेळीच बंदोबस्त करायला हवा. असं म्हणल्याबरोबर विचारचक्र सुरू झालं. दरबार भरवला. दरबारामध्ये पैजेचा विडा मांडला. घोषणा केली, कोण लाएगा शिवा को, कोई बंदा है तयार. एकाची मानवर नव्हती दादा, कारण प्रत्येकाला ठाऊक होतं शिवाजीला धरायला जायचं म्हणजे वर्ष तिकीटच, पुन्हा परत माघारी यायचा चान्सच नाही. आणि मग अशा वेळेला साऱ्यांच्या माना अपमानानं खाली झुकलेल्या होत्या, एकाची मानवर नव्हती. आणि मग अशा वेळेला त्या दरबारामध्ये साऱ्या सरदारांचा अपमान करण्यात आला. अरे हातातील तलवारी फेकून द्या, हातातील तलवारी फेकून द्या, हातामध्ये बांगड्या भरा, अंगावरचे सगळे गडाने लुगडी गुंडाळून बसा. एक मर्द या दरबारामध्ये नाही जो शिवाजी राजाला पकडण्यासाठी तयार होईल, ना मर्द आहात सर्वजण. आणि मग साऱ्यांच्या मना अपमानाने खाली झुकलेल्या होत्या. हा अपमान असाच सुरू होता आणि अशा वेळेला हे अपमानाचे बोल एकाच्या हृदयाला भिडले. त्याचं नाव आहे सरदार अफजल खान. उठून उभा राहिला. तार 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 चालत दरबाराच्या मध्यभागी आला. पैजेचा विडा उचलला आणि गर्जना केली, मैं लाऊंगा शिवा को, मैं लाऊंगा शिवा को, जिंदा या मुर्दा. मोठ्या कुर्मीनं त्या अफजल खानानं पैजेचा विडा उचलला आणि खान राजांना पकडण्यासाठी निघाला. जायच्या अगोदर त्या दरबारामध्ये अफजल खानाचा सन्मान करण्यात आला, कारण सर्वांना ठाऊक होतं हा एकदा गेलेला सरदार पुन्हा काय दरबारामध्ये येणार नाही, म्हणून त्याचा अगोदर सन्मान करण्यात आला. आणि मग अफजल खान हजाराचं सैन्य घेऊन राजांना पकडण्यासाठी निघाला. तो कसा म्हणाल, कसा कसा, आफाचा होऊन दंग, आफाचा होऊन दंग, बांधुनी चंग चढला माझा रंग, 12,000 घेऊन सैन्य.
रंग चढला माझा रंग 12,000 घेऊन सैन्यात निवडत वीर मदत करण्यास जाताना स्मरून गुरुजींना जाताना स्मरून गुरुजींना प्रिय काजीना धरण्या शिवाजीला सांगा म्हणे धड हो गेला म्हणून मी आलो करावया पा अफजल खान राजांना पकडण्यासाठी निघाला जात असताना काजींकडे गेलेला आहे शुभ मुहूर्त बघायचा आहे त्या काजींना सांगितलं हम जा रहे हैं शिवा को पकडने के लिए शुभ घटिका बताओ अशा वेळेला त्या काजीनं पंचांग हातामध्ये घेतलं पंचांगाचं पान उघडलं आणि तसं त्या अफजल खानाला सांगितलं सरदारजी आप शिवा को पकडने के लिए मत जाइए क्यों क्या हुआ सरदार जी माफ कीजिएगा लेकिन आप शिवा को पकड़ने के लिए मत जाइए आपको दगा हो सकता है तुम्ही शिवाजी राजांना पकडायला जाऊ नका तुमच्या जीवाला हानी होऊ शकते असं म्हणल्याबरोबर त्या काजीचा तिथंच गळा दाबून अफजल खानानं त्या काजीला ठार केलं खान पुढे निघाला जात असताना आवडती बायको आली आवडती म्हणल्यावर नावडती आली ती म्हणते प्राणनाथ धनी तुम्ही काय शिवाजीला धरायला जाऊ नका यामध्ये मला धोका होऊ शकतो असं वाटतं त्या बायकोचा तिथंच गळा दाबून ठार केलं उरलेल्या 63 बायका अफजल खानाला एकूण 64 बायका उरलेल्या 63 बायका विहिरीत बुडवून मारल्या आणि खान पुढे निघाला तुळजापूरची भवानी देवी तुळजापूरची भवानी देवी भक्ताला पावी छत्रपती शिवाजी महाराज ज्या जगदंबेची आराधना करत होते ज्या देवीची भक्ती करत होते त्या तुळजापुरामध्ये अफजल खानानं काय केलं तुळजापूरची भवानी देवी भक्ताला पावी जिथे कृपा छत्र शिवाजीला तिथे कृपा छत्र शिवाजीला अफजल खानानं विचार केला अफजल खानानं विचार केला फोडावा जगदंबा मूर्तीला फोडावा जगदंबा मूर्तीला फोडावा भवानीच्या मूर्तीला त्या अफजल खानानं त्या जगदंबेच्या मूर्तीला फोडून टाकण्याचा विचार केला फोडील जगदंबा मूर्तीला फोडील जगदंबा मूर्तीला रडल जात्यामध्ये तिथं लागा भवानीला दादा रडल जात्यामध्ये तिथं लागा भवानीला दादा अफजल खानानं त्या भवानीच्या मूर्तीवरती घणानं घाव घातला आणि ही बातमी राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या कानावरती जाऊन पोचलेली राष्ट्रमाता जिजाऊ शिवाजी राजांना म्हणतात शिवबा तो 32 जाताचा बोकड फारच मासलेला दिसतोय शिवबा त्याचा वेळीच बंदोबस्त करायला हवा ज्यानं जगदंबेच्या मूर्तीवरती घणानं घाव घातला त्यानं विजापूर सोडलेला आहे तुळजापुराकडे तो खान निघाला खानानं तुळजापूर सोडलं
खान पंढरपुराकडे निघालेला आहे. ज्या ठिकाणी रामकृष्ण हरीचा गजर सुरू होता, अशा त्या वारकऱ्यांवरती त्या अफजल खानानं अत्याचार करायला सुरुवात केली. जात असताना स्त्रियांची आबरू लुटू लागला. काही दुरीभर रस्त्यावरती चराचर कापू लागला. जनावरांचा कडबा पेटवून देऊ लागला. खानानं पंढरपूर सोडलं. खान शिंगणापुराकडे आलेला आहे. आणि मग अशा वेळेला छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या अफजल खानाचा अत्याचार पाहून त्याला पत्र लिहिलं. खान साहेब, तुम्ही आमच्या वडिलांसोबत एका दरबारामध्ये नोकरीला होता. तुम्ही आम्हाला आमच्या काकासारखे आहात आणि तुमची प्रत्यक्ष भेट घ्यायची आहे असं म्हणल्याबरोबर त्या अफजल खानाला पत्र लिहिलं राजांनी. मग त्या होकाराची मान डुलवली. अफजल खान भेटीसाठी तयार झाला. आणि मग त्यावेळेला अफजल खानानं शिंगणापूर सोडलेला आहे. खान वाईमध्ये येऊन थांबलेला आहे. राजाने भेटीची जागा निश्चित केली. प्रतापगडाच्या पायथ्याशी वेळ ठरवली, जागा ठरवली. त्या अफजल खानाच्या भेटीसाठी सुंदर शामियाना उभा केला. सुंदर तंबू मारलेला आहे. त्या शामियानामध्ये हिरे माणिक मोत्यांनी बनवून काढलेला आहे तो शामियाना. आणि मग त्या अफजल खानाच्या भेटीसाठी शामियाना उभा केला. छत्रपती शिवाजी महाराज 12:30 खाली निघाले. 12:30 वेळ निवडण्याचं कारण असं होतं, ज्या वेळेला अफजल खान त्या गडावरती बघेल त्याच्या डोळ्यामध्ये सूर्याची किरण पडावी आणि आपला मार्ग त्या अफजल खानाच्या ध्यानात येऊ नये म्हणून 12:30 वेळ निवडलेली आहे. 12:30 राजे खाली निघाले. दुपारी 2 वाजता राजे त्या शामियानाच्या समोर आलेले आहेत. शिवाजी महाराजांना अफजल खानाला शिवाजी महाराज समोरासमोर दिसू लागले. आणि मग तो आतुरलेला अफजल खान शिवाजी राजांना म्हणतोय, आओ शिवाजी, आओ हमारे गले लग जाओ. आओ शिवाजी. अफजल खानानं राजांच्या भेटीसाठी बाहू फैलावले. राजांनी त्या शामियान्यामध्ये प्रवेश केला. आणि मग त्या छत्रपती शिवाजी महाराजांची आणि अफजल खानाची भेट झाली. ती कशी म्हणाल? कशी? शिवराय जवळ जाव. शिवराय जवळ जाऊन हे कडकडून झालं. शिवराय जवळ जाऊन हे कडकडून झालं. तो कपटी आपजल खान, तो कपटी आपजल खान. कपटाचा डाव साधून, कपटाचा डाव साधून काय प्रकार केला खानानं, काय प्रकार केला खानानं. तो कपटी आपजल खान, कपटाचा डाव साधून, कपटाचा डाव साधून. बघलेत धरुणिया मान, बघलेत धरुणिया मान. जोरा जोरानं तो कपटी आपजल खान, कमरेची कट्यार काढून मस्तकी खान परिवार शिवबन पूर्ण जाणून. इतक्या घडला काय प्रकार, इतक्या घडला काय प्रकार. सय्यद भंडार धावला नेम म्हणून करणार वार. इतक्या भिडला दैवाचा तो
जीवा महाल्या करतो प्रहार जीवा महाल्या करतो प्रहार जीवा महाल्या करतो प्रहार होता जीवा म्हणूया शिवा होता जीवा म्हणूया शिवा आविष्कार दिशिंगी शाहीर आविष्कार दिशिंगी शाहीर सांगाली कर आविष्कार दिशिंगी शाहीर सांगाली कर शिंदेवाडी कर गुरुमाती थोर देवानंद वारी ज्ञान घेना देवानंद वारी ज्ञान घेना बापूराव विभूती पोवाडा घेणार बापूराव विभूती पोवाडा घेणार बापूराव विभूती पोवाडा म्हणून पोवाड्याला रंग भरणार